भवानी माझ्या म्हातारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय। आणि जिजाऊमा साहेबांची हाक देवीने कदाचित ऐकली। जिजाऊमा साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले आणि महिला मातांना कळत असेल बाईला दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात। जिजाऊमा साहेबांना डोहाडे लागले। कोण्या दासीने यावं आणि जिजाऊमा साहेबांना क्वेश्चन करावा, मा साहब आऊ साहब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊमा साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं हातात उधारी तलवार घ्यावी, हातात उधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतंय। काय डोहाडे लागले हो, काय डोहाडे लागले। आत्ताच्या मायला जर दिवस गेले कोण्या गली आलीतल्या माईनं विचारलं, बहीण तुला काय खाऊ जीव करस का? आतेने बहीण एकच सांगस मन का आणि पिवे पाणी पिऊ जीव करस शेलगावतून दर्शन कसाल राजा जन्मालीन हा। बाकीने बहिणी दिवस जावानंतर 3-3, 4-4 किलो मुलतानी माटी काय जाती मायास पण तुम्ही मुलतान काशा तुम्हाला पुढे सुलतान जी राजा कसा आली हा। आई बापांची खूप पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात। जिजाऊमा साहेबांना विचारणा केली, आऊ साहब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? नाही बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं। आणि प्रसंग आला 19 फरवरीचा आणि जिजाऊमा साहेबांच्या पोटी देवांचं रक्षण करणारा देव जन्माला आला। देवांचंही रक्षण करणारा देव जन्माला आला। आपल्या भारत देशामध्ये मंदिरातले जे देव दिसतायत तुम्हाला ते पूर्ण श्रेय जातं राजे छत्रपती शिवरायांना आणि अहिल्याबाई होळकरांना। जय बाबा, हे श्रेय जातं राजे छत्रपती शिवरायांना, अहिल्याबाई होळकरांना। हे 2 लोक होते म्हणे म्हणून मंदिरातले देव आजही आपल्याला दिसत आहेत, नाहीतर कधीच उद्ध्वस्त झाले असते। आणि राजे जन्माला आले, राजे छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून आता तुम्ही इथं आपण बसलोयत, मी कीर्तन करतोय आणि तुम्ही लोक कीर्तन ऐकतायत। नवे मी फेटा बांधून कीर्तन करतोय आणि तुम्ही लंबल्या टोप्या घालीन कीर्तन ऐकी राहणार। जर राजा छत्रपती शिवराय आले नसते, रवी किरण महाराजांनी फेटा बांधला नसता, मी कीर्तन केलं नसतं, तुम्ही असा लंबल्या टोप्या घाली बसेल राहतात नाही। जर राहतात बी तुमच्या डोकामा टोप्या बी राहतात, त्या आशाने राहतात, गोल राहतात। आता तात्याजी भाऊ अण्णा बापूजी नाही राहतात, मग हालताप काका सुलतान भैया आणि तुम्ही बहिणी सोन सकुमाय बिकुमाय गंगूताई सोलोचनाताई असं नाही राहतं, सकिना बाबी। हे जे उपकार आहेत आपल्यावर हे राजे छत्रपती शिवरायांचे उपकार आहेत हो। जर का राजे जन्माला आले नसते तर कदाचित आपलं परिवर्तन झालं असतं वेगळंच हो। म्हणून हे देशासाठी परवान केली तनाची, देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची। शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता, सुनता झाली असती साऱ्या जनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची। आणि ते शिवराय त्यांच्या पोटी येणारे राजे छत्रपती शंभूराजे संभाजीराजांचं मरण। महाराज तुम्ही छावा चित्रपट काही तरुणांनी बघितला असेल, संभाजीराजांचं ते मरण बघितल्याच्या नंतर वीर मरण बघितल्याच्या नंतर मी ते टाकीतले पिक्चर बघणारे ते लहान लेकरांचे व्हिडिओ बघितले। न जाणो अभागी असेल मी, अजून मला तो चित्रपट बघायला भेटलेला नाही या, पण ते चित्रपटातला तो तेवढं ते क्षीण बघून ते चित्र बघून तो व्हिडिओ बघून महाराज लहान लेकरांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत। म्हणजे कल्पना करा, जर आपण नुसतं काल्पनिक बनवलेलं जर असं दिसत असेल तर ज्यांच्यावर बितले त्यांचं काय हाल झाले असतील राजे शंभूराजांचे। कल्पना करा हो महाराज, धर्म परिवर्तन होणार नाही, मी धर्म बदलणार नाही लास्ट पर्यंत। अहो शेवट असं म्हणलं, तुम्हाला आमचं स्थान देतो, फक्त तुम्ही धर्म बदला, मरेल पण वाकणार नाही। ही हिंदूची अवलाद आहे म्हणले, आणि हिंदू कधी वाकत नाही आणि झुकतही नाही चुकीच्या जागेवर हो। आणि हे आपण टिकवलं पाहिजे। मी असं बघतो काही ठिकाणी आपली हिंदू लोक हिंदू परिवर्तन मतलब दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन होतंय, काही लोक धर्म बदलतायत। जुना लोकेशनं म्हणणं असं होतं, बाप बदलिलो पण जात बदलो नाही म्हणे। काय सांगेत जुनाच ना तोंडे ऐकेले
बाप बदलिले हो पण जात बदलो नाही म्हणे. अरे जात बदलत नाही ते मग धर्म का बरं बदलो. हो काही काही लोक बरेच आता धर्म बदलायला लागले. मी तर सांगेल भैया हिंदू बनून जन्माला आलोय, मरताना सुद्धा हिंदू बनून मरायचं आहे. आणि राजांचे काही काही विचार आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये उतरवायचे आहेत. राजे छत्रपती शिवराय असतील, राजे शंभूराजे असतील, जे महामानव असतील, त्यांचे विचार आपल्यात रुजवायचे आहेत. असो वेळ भरपूर झालेली, 11:15 झालेला आहे. तुमचं जास्त वेळ घेणं नाही. कसं आहे अगो तुम्ही सांगशा तवरातले उन्हा भो 12 वाजाडी घ्या. हां चालू देऊ अजून असं कोणले कोणले वाट ना अजून चालू देऊ असं. हो म्हणा बापरे, म्हणजे 11:15 घ्या तरी चालू देऊ. आणि कसं रास माहिती आहे का, तुम्ही सर्व लोक समजदार आहेत. तुमले खूप बधाने दादा, तुमले खूप काही सांगायची गरज नाही. तुम्ही समजदार लोक शेतच. थोडक्यात मला असं म्हणा नाही, तुम्ही शेतकरीच आहेत ना सर्व. कांदा जर उपाड्या घ्यात, देवगाऱ्या गोऱ्या कराय ना, आणि खांडान टाईमले भो 2-4 हारी राही जावा शेतीस, आणि मजूर सुटाना टाईम होई जायचे. काय सांगतास मग तुम्ही. जे होईन ते देवाय जाईन भाऊ, पण व वाढ्या तिथलं. मग असं काहीतरी बोलशात ते मला बी आव लागी बा असं. बरं जाऊ द्या. कोणाकोणाला वाटते मी अजून 10 मिनटं बोललं पाहिजे. बोलू का. वर बोट करा ना मग. आप्पासाहेब याच ना पण 21 जमा करा. विठ्ठल विठ्ठल साहेब 10 मिनटं बोललो तो काय अडचण नाही ना. तुम्ही कीर्तन ऐकायला येलेत का ड्युटी करायला येलेत मी ते शंका माय. धुळ्यामध्ये कीर्तन चालू होतं. कोण होतं माझ्या कीर्तनाला यूट्यूबवाल्यांपैकी. धुळ्यामध्ये कीर्तन चालू होतं. साहेब उन्हात महाराज म्हणे 11:30 वाजे घ्यात आवरा म्हणे. म्हणतं म्हणा ते सुट्टी वेगळी उलट चांगलं वेगळी. लोके म्हणे असं नका करावं साहेब, चालू द्या साहेब म्हणे. मी बी तवपुरता सांग राहीन तू चाल द्या म्हणे. खरं तर मला खरंच काना देशातले सगळेच लोकांचं खूप प्रेम भेटतं आहे. आनंदही वाटतो मला इकडे कार्यक्रम करायचा. तुम्ही म्हणताय तर 15 मिनटं बोलेल, पण 15 मिनटं तुम्हाला हसवण्यासाठी नाही बोलायचं मला, तर तुम्हाला मला खरा संदेश द्यावा वाटतो आहे. बोलू ना अक्षय बाबा, नो प्रॉब्लेम. पक्क मागे ते कोण चाडवत नाही ना. तू न काय बो जाणू, तू जाडी नोटले सामले थोडासा मग उताट ठेवत जाऊन तू असं नको आले बा असं नाही ना बाबा. धन्यवाद. तरुण भावांचं नियोजन आहे, तरुण भावांना एक सांगणं असेल की भैया तुमच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येत असेल तर मला आज तुम्हाला सांगायचं आवडेल. काही काही गावांमध्ये आज तरुण भाऊ, काही गावांमध्ये, तुमच्या गावातलं वातावरण मला माहीत नाही पण परिसरात बाबा काही ठिकाणी असं बघायला भेटतं की 17-17, 18-18 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. तुमच्याकडे पण आहे का ते वातावरण. अजिबात नाही. यांनाही या सामान राहणार माल जसा फॉरन माहिती येलेत तुम्ही. तुम्हाला आजूबाजूच फिरस ना. मी कोणता वावर मा कितलं तर नाही मला चांगलं माहिती आहे. मी येडा आहे काही विचाराले. माझ्या कीर्तनातून एक संदेश असेल. मी हिंदू धर्मात जन्माला आलो आहे, तुम्ही हिंदू धर्मातली लोक आहात म्हणून तुम्हाला संदेश द्यावा वाटतोय. जीवनामध्ये आपण धर्माचं नियमाचं पालन करायचं असेल तर जन्माला आल्याच्या नंतर आपण मंदिरं बांधली पाहिजे, देवाचं देवदर्शन घेतलं पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, देवदर्शन घेतलं पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनं ठेवली पाहिजे, कीर्तन ऐकायला गेलंच पाहिजे, वारी केली पाहिजे, पंढरपुराला देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलं पाहिजे. हे सगळं केलंच पाहिजे. सकारात्मक सांगतोय. मंदिर बांधलं पाहिजे, देवदर्शन झालं पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनं झाली पाहिजे, हे सगळं केलंच पाहिजे. पण दादा तरुण भावांना सांगतो हे सगळं राहिलं तर चालेल, पण आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे. कदाचित मला जर व्यासपीठावर यायचं होतं ना, पहिल्या पायरीचा सहारा घेतला, दुसऱ्या पायरीचा सहारा घेतला, तिसऱ्या पायरीचा सहारा घेतला, तेव्हा मी इथपर्यंत पोहोचलो. जर तुम्हाला वाटत असेल नांदुरीची सप्तशृंगी शिर्डीचा साईबाबा, शेगावीचा गजानन बाबा, पंढरपुराचा पांडुरंग परमात्मा मला भेटायला पाहिजे असं ज्यांना वाटत असेल त्यांना पहिल्या पायरीचं दैवत कळलं पाहिजे. आणि पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे मायानं बाप. जोपर्यंत मायबाप कळत नाही तोपर्यंत कोणतंच दैवत आपल्याला कळणार नाही. म्हणून पहिलं दैवत म्हणजे मायाने बाप.
आणि दुसरी गोष्ट, तरुण भाऊ 16 वर्षाचा, 17 वर्षाचा, 18 वर्षाचा तरुण दारू प्यायला लागला. हा सत्यानाश कुठून सुरू झाला हो काका? जास्त करून हळदीच्या बँडपासून ही सत्यानाश सुरू झाला आहे. हळदीच्या बँडपासून. तुमच्याकडे पण पद्धत आहे का ती? आहे ना? हळदीमध्ये दारू आणतात. मला आता प्रत्येक काकाला प्रश्न विचारायचा आहे, कोणत्या काकाला वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? वरती बोट करा बरं. कोणत्या बापाला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वर बोट करून सांगा. मला वाटतं महाराज माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे. कोणालाच नाही ना वाटत. तुम्हाला नाही ना वाटत आपल्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुम्हाला वाटतं माझा पोरगा निर्व्यसनी असला पाहिजे, मग तुमना पोऱ्यान लगीन मग दुसरा ना पोरले दारू पाहिजे नाचाडतच तर तुम्हाला जीवने मय करत का? थोडं जड पडीन तुमले आई बोलणं. पण राग बिऊ ना तुम्ही म्हणा काय करली शा? हा, राग बिऊ ना दुसरी तारीख देवात नाही यांवर काय करते ना आप्पासाहेब म्हणून. आणि दुसरी तारीख नाही करता आपण तोल ना धंदा करत तसंच नाही. आपली दुकान आहे व्यवहार गिरायकच नाही कमी नाही. आपला पोरगा पिला नाही पाहिजे असं वाटतं, दुसऱ्याच्या पोरांना तुमच्या पोराच्या लग्नामध्ये दारू पाजून नाचवतात. मला तुम्हाला सांगायला आवडेल, दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून जर तुमच्या लेकरांचे लग्न साजरा करत असाल तर दादा, लग्न नुसतं लग्न नाही आहे, ते 16 संस्कारांमधला एक संस्कार आहे. लग्न म्हणजे एक यज्ञ आहे. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू आणून पोरांना पाजत असाल तर तुमच्या पोरींचं लग्न सक्सेस नाही आहे. पोरींचा संसार सुखाचा जात नाही दादा. दारू पाजून का नाचवायचं? या दारूने इतका सत्यानाश केलाय, इतका सत्यानाश केलाय. सत्य घडलेली घटना सांगतो. एक 17-18 वर्षाचा पोरगा आप्पासाहेब दारू प्यायला लागला. 17-18 वर्षाचा पोरगा दारू पितोय. एके दिवशी मित्रांनं सांगितलं त्याच्या बापाला, म्हणले काका तुमचा बाडू दारू पितोय. बाप गेला कानाखाली वाजवली, का रे तुला लाज नाही का वाटत? म्हणले एवढ्या कमी वयात दारू प्यायला लागला. बाड्या तुझ्यासाठी राबतोय, तू दारू पितोय, तुला लाज नाही का वाटत? बापानं कानाखाली वाजवली, हात धरून घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर पुन्हा 2 कानाखाली वाजवल्या. मूर्ख, अरे तुझ्यासाठी मी कष्ट करतोय, राबतोय, तू दारू प्यायला लागला. बाप रागवत होता. पोरानं ऐकलं, थोडे दिवस बंद केलं. पुन्हा अजून दुसरे मित्र भेटले, मित्रांनी हात धरला, चल म्हणले फिरायला. तिकडे घेऊन गेले, पुन्हा दारू प्यायला लागला. दुसऱ्या मित्रानं बघितलं जवळचं असेल. आणि तुम्हाला सांगतो बरं का, माणसाला सुधरवण्याचं काम, पोराला सुधरवण्याचं काम मित्रच करतात. आणि नालायक असले तर बिघडवण्याचं काम सुद्धा मित्रच करतात. म्हणून मित्र करत असताना सावधगिरीनं. दारू पित असताना जर आपल्याला विरोध करत असेल, समजावा आपला मित्र खानदानी आहे. आणि एखादा पीर आहे ना, दुसरा त्याला विरोध करस, तो विरोध करणारले सांगत जाऊ दे रे, पिऊ दे ना, मोठला ना पीर आहे ना, मग समजिले हो मित्र नाही राव, नीचे रे. हां, बराच राहतस ना किडा पाडणारा, असा बी राहतस ना. हां, तेवढं बरं आहे बा. कापशीमा नव्हे येत ना तसा, अजून तुम्हाला गाव येत ना तसा. तुम्ही नाही म्हणच्यात नाही, मी आमन दिसू. कमी वयात दारू प्यायला लागला. दुसऱ्यांदा दारू पित होता. बापाला सांगितल्याच्या नंतर बाप गेला, हात धरून आणलं, कानाखाली वाजवली. बापाने कानाखाली वाजवल्याच्या नंतर त्यानं पिलेली होती म्हणून नशेच्या भरात बापाचीच गचंडी धरली आणि बापावरच हात उचलायला लागला. बाप म्हणतो ज्याच्यासाठी मी राबत होतो, हाडाची रक्ताचं पाणी करत होतो, काबाड कष्ट करून याचं काहीतरी भलं होईल हा विचार करत होतो, हा दारू पितोय. अरे दारू पितोय, मी याला विरोध केला तर मलाच मारायला उठतो. म्हणले बस, मला जीवनच जगायचं नाही. बायको बसली होती, बायकोच्या जवळ गेला, ढसा रडायला लागला. बायकोला सांगायला लागला, ज्या पोरासाठी आपण राबतोय, ज्याच्यासाठी आपण एवढं बारकाईनं संसार करतोय, त्या पोरानं माझ्यावर हात उचलला, बस मला जीवच नाही ठेवायचा. बाई समजदार होते, म्हणले स्वामी धनी ऐका ना, जर पोरगा तुमच्यावर हात उचलतोय, मला मान्य आहे चूक आहे त्याची, पण एक सांगा ना, बाळानं जर मांदीवर शी केली तर मांदी कापून फेकता येत नाही. तुम्ही आत्महत्या करून मारायचं कशाला सांगताय? तुम्हाला वाटतंय आपला पोरगा बिघडला, एक पर्याय व्यवस्था. म्हणले काय? सुंदर मुलगी बघा, लग्न करून टाका. बायको आल्याच्या नंतर सुधरेल म्हणला तो. आता मायबापांनी निर्णय घेतला, लग्न केलं, सुंदर मुलगी करून आणली. लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवसाच्या नंतर पोरीच्या लक्षात आलं, ज्याच्यासोबत माझं लग्न झालंय तो तर दारू पितो, पण मुलगी संस्कारी असेल. बाई लग्न झालंय, जर का मी अशीच्या अशी माहेरी जाऊन बसली, माझ्या काकाबाबांमध्ये हसू होईल. या पोरीनं संसार नाही केला, मायबापांकडे येऊन बसली, माझ्या आईला माझ्या बाबाला ऐकावं लागेल. म्हणले थोडे दिवस इथं राहते, काही दिवसाच्या नंतर सुधरेल म्हणले नवरा. आता बरेच दिवस झाले याचं दारू पिणं काही बंद होत नाही. बाई संसारात लागली. महाराज एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. मुलगी होती 8 वर्षाची, मुलगा होता 10 वर्षाचा. 10 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाची मुलगी आहे. पण नेमकं घडलं असं, एक दिवस हा भाऊ आला आणि बायकोला म्हणतोय मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणला.
बायकोला सांगत होता मला 100 रुपये दे म्हणले दारू प्यायला. बायको म्हणते धनी स्वामी आत्तापर्यंत तुम्ही दारू पिलात, आता आजच्या नंतर बंद करा. तो म्हणतो मला शहाणपणा शिकू नको म्हणले दारू प्यायला 100 रुपये दे. बाई म्हणते धनी तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या पैशातनं मजुरीतल्या पैशातून तुम्ही दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो मला दारू प्यायला पैसे दे, शहाणपणा शिकू नको. दोघांचा वाद चालू होता. पण त्याचा एक नालायक मित्र होता गलीतला, त्यानं बघितल्याच्या नंतर त्यानं त्याला हाक मारले, भैया इकडे. का रे काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो दारू प्यायला, माझ्या बायकोनं मला 100 रुपये नाही दिले. बायकोनं 100 रुपये नाही दिले. हा पण नालायकच होता. हा म्हणला तुझ्या बायकोनं तुला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले, हे जर माझ्या बायकोनं बघितलं तर माझी बायको पण मला विरोध करेल. मग एक काम कर, दारू प्यायला मी तुला 100 रुपये देतो, दारू पिऊन ये, पण तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार, म्हणजे तुझ्या बायकोनं तुला दुसऱ्यांदा विरोध केलाच नाही पाहिजे दारू प्यायला. या नालायकाला 100 रुपये दिले. या नालायकानं दारू पिऊन आला आणि पिऊन आल्याच्या नंतर बायकोचे केस धरले, फरफडत भर चौकात आणलं आणि बायकोला मारायला लागला. बायकोला मारतोय. बाई विनंती करत होती, धनी स्वामी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, ओ धनी मारू नका, हो तुमच्या पाया पडते. तुम्हाला जर मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पण मला समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. तरी हा नराधम मारतच होता. बाई म्हणते धनी पूर्ण गावाची लोक जमा झालेले, सगळ्यांच्या समोर तुम्ही मला मारतायत, लोक काय विचार करतील? या पोरीचा असा कोणता गुन्हा का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? स्वामी धनी नका ना मारू. हा नराधम मारतच होता. 10 वर्षाचा मुलगा आला, बापाचे पाय धरले, ते 8 वर्षाचे पोरीने पाय धरले, पप्पा नका हो मारू माझ्या माईला. या नराधमानं दारूच्या नशात दोघं लेकरांना उचललं, दोघं साईडनं फेकून दिलं, पुन्हा काठी घेतली, बाईवर धावून गेला. बाईला मारत होता. सगळे गावातली लोक बघत होती. मग विचार करतोय, बाई विचार करते, म्हणले एवढ्या चौकात सगळ्या गाववाल्यांच्या समोर मला मारलेलं आहे, आता जीव ठेवून फायदा नाही, कारण लोक कोणत्या नजरेनं मला बघतील, लोक काय विचार करतील? या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल का हिला भर चौकात तिचा नवरा मारतोय, लोक कोणत्या नजरेनं मला बघतील? म्हणले बाई मला संसारच नाही करायचा. शेतीचा मार्ग धरला, शेतात गेली, ते कापसाला मारायची जी फवारणी करायची ते औषध येते का, तो औषधीचा डब्बा घेतला, विष प्राशन करणार. आजच्या नंतर जर उद्या जगात मी नसेल ना, तर ही तुझी बहीण आहे ना, ही तुझी बहीण नाही, तू 2 वर्षानं मोठा, ही तुझ्यासाठी तुझी मुलगी असेल, हिला समजून घेशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती, दीदी उद्या जर जगात मी नसेल ना, हा जर तुला बोलला ना, हा तुझा भाऊ नसेल, तुझा बापच असेल, तुझ्यापेक्षा मोठा, एकमेकांना समजून घेशाल बेटा. दोघं लेकरांनी माईला प्रश्न केला, आई तू अशी अचानक काहून बोलायला लागली ग? तू अशी कधी बोलत नव्हती, आज अशी अचानक काहून बोलायला लागली? माईनं सांगितलं, बेटा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा रे, कधी फुटन काही सांगता येत नाही, म्हणून सांगते. दोघं लेकरांना माई समजवते. हा नालायक पुन्हा दारू पिऊन आला, बायकोला म्हणतोय मला जेवायला वाढ म्हणले. जेवायला वाढ म्हणल्याच्या नंतर बाईनं पुरणाची पोळीचा ताट बनवलं, नवऱ्याच्या समोर ठेवला. त्यानं ताटातली पुरणाची पोळी बघितली, त्याचा रागनावर झाला, ताट उचलला आणि बायकोच्या तोंडावर मारून फेकला. बायकोला म्हणतो, कागं तुला अक्कल आहे का? दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं तुला माहीत नाही का? पुन्हा बायकोला मारलं. बाई म्हणते, बाई दुपारी मारलं मी, कुठंतरी निर्णय बदलला असता, पण आज याच्या घरात काहीच नसल्यावर याला पुरणाची पोळी खायला देते, तरी पण हा मला मारतोय. बस आता याचा संसार करायचाच नाही म्हणले. नवऱ्याला बाहेर बेड टाकलेला आहे, 4 पाय टाकून दिली, खटिया टाकून दिली, त्याच्यावर नवरा अंगणामध्ये झोपलाय आणि बाई ओट्यावर दोघं लेकरांना धरून झोपली आहे. कदाचित त्या लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र होती. दोघं लेकरं जवळ झोपल्या इथं. दादा ऐन मध्यरात्री बाई उठली, भिंतीच्या आडमध्ये गेली आणि विष प्राशन केलं. भिंतीच्या आडमध्ये पडलेली आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुलगा उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतो, आई माझ्याजवळ झोपली होती, आई गेली कुठं? इकडे तिकडे पाहतो तर आई काही दिसेना. मग घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माई झोपलेली आहे. आता त्या 10 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातलं अंतरसुद्धा कळत नव्हतं. आता त्याची माय औषध पिऊन मरण पावली हे त्याला माहिती नाही आहे. तो गेला आईच्या जवळ, आईला उठवतोय, आई अगं उठ ना, आई आमचं काही चुकलं का गं बाई? तू आमच्याजवळ झोपली होती, आमच्याजवळ झोपली असताना तू उठून इकडे का आली? आई आमच्यावर रुसली का गं बाई? आई अगं उठ ना, आई अगं उठ ना, काही चुकलं का गं माझं? तो लेकरू रडत होतं महाराज, ते बाळ रडत होतं. त्याचा रडण्याचा आवाज त्याच्या लहान्या बहिणीनं ऐकला. ती उठल्याच्या नंतर विचारते, दादा का रे काय झालं? तो दादा त्या बहिणीला सांगायला लागला, ताई 1 तासापासून आईला उठवतोय, आई उठत नाही. आई अगं उठ ना. ए दीदी माझा आवाज ऐकून आई उठत नाही, कदाचित आई माझ्यावर रुसली असन. ए दीदी तू तरी आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी माई उठल, तू आवाज दे ना माईला. ती 8 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई अगं उठ ना.
अगं दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का ग येते? माय अगं उठ ना. दोघं लेकरं रडत होते. त्या रडण्याचा आवाज गल्लीतल्या लोकांनी ऐकला. सगळ्या बाया जमा झाल्या. त्या पोरांना विचारायला लागले, पोराहो काय झालं? म्हणले काय नाही मावशी, माझी आईला आम्ही सकाळपासून उठवतोय. खरं तर रात्री झोपत असताना आम्हाला दोघांना जवळ धरून झोपली होती माय, पण मी सकाळी उठलो तर माय आमच्या जवळ नाही आहे काकू. आमची माय भिंतीच्या आड येऊन झोपलेली आहे. कदाचित आमची माय आमच्यावर रुसली असन काकू. तुम्ही तरी आवाज द्या ना, तुमचा आवाज ऐकून तरी माझी माय उठल. त्या गल्लीतल्या बाया सांगत होत्या, ए बाई अगं उठ ना, तुझे लहान लहान लेकरं तुला उठवतायत, तुला दया नाही का ग येत? ए बाई उठ ना. एक म्हातारी जवळ आली. त्या बायांना रागवायला लागली, का ग पोरी हो, तुम्ही तिला उठायला सांगतायत, पण ती मेली का जिवंत ते तरी बघा ना. ती म्हातारी जवळ आली. म्हातारीनं हात जवळ घेतला, हाताची नाडी चेक केली, हाताची नाडी बघितली आणि हातच सोडला. त्या रडणाऱ्या पोरांना सांगायला लागली, पोरा हो तुमचा आता रडून काहीच फायदा नाही, तुमच्या आईला उठवून काहीच फायदा नाही. का ग आजी काय झालं? बेटा तुमची आई तुम्हाला कायमची सोडून गेली रे राजाओ. ते दोघं पोरं रडायला लागले. आईला सांगत होते, आई तू मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि ही आजी सांगते तू आम्हाला कायमची सोडून गेली. आई तू 1 दिवसासाठी जरी गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगायची माझ्या पोरांवर लक्ष ठेवा, आणि तू कायमची सोडून गेली. आई कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या विश्वासावर गे माय. दोघं लेकरं रडत होते दादा. त्यांचा रडण्याचा आवाज, गल्लीतल्या लोकांचा आवाज त्या नवऱ्यानं ऐकला. तो झोपेतून उठला. त्याच्या लक्षात आलं माझ्यामुळं माझ्या बायकोनं आत्महत्या केली. त्या नराधमानंही घाईघाईचा निर्णय घेतला, शेतात पडून गेला. त्यानंही विहिरीत उडी मारली. दोघांनीही आत्महत्या केली. मरणं सोपं आहे, आत्महत्या करताना विचार करायचा मरणं सोपं आहे, पण मागच्यांचं काय? नवरा बायको दोघं मेली, पण लेकरांचं काय? मरून आपली सुट्टी होत नाही, मागच्यांना जन्माला घातलंय त्यांचा विचार करावा लागतोय. दोघं मरण पावले आहेत, पण प्रसंग पोळ्याचा सण, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पोळ्याचा सणला खूप महत्त्व आहे, खूप व्हॅल्यू आहे. आता पोळ्याचा सण आहे, तो 10 वर्षाचा पोरगा एक मारका बैल घेऊन फिरत होता गल्लीमध्ये. असे टोपीवाल्या बाबांनी बघितलं आणि त्या पोराला सांगितलं, पोराचं नाव होतं सागर. हे बेटा सागर, अरे तो बैल, त्या बैलाची दोरी सोड म्हणला, तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, जखम होईल बेटा. तो बैलाची दोरी धरून फिरत होता. तो बैल मारायला येत होता. दोरी हिसकून पडत होता, पुन्हा पडत जायचा, पुन्हा त्या बैलाची दोरी धरायचा. बाबांनी सांगितलं, बेटा सागर त्या बैलाची दोरी सोड रे, तो तुला शिंग मारेल आणि लागेल तुला. त्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते. त्या पोरानं सांगितलं, बाबा तुम्हाला काय वाटतं, हा बैल मला मारतोय, मी हाऊस म्हणून या बैलाची दोरी नाही धरलेली बाबा. या बैलाची दोरी धरण्यामागचं कारण ऐका ना बाबा. आज पोळ्यासारखा सण आहे, तुमच्या घरामध्ये कोणीतरी असेल पुरणाची पोळी बनवणारं. माझ्या घरामध्ये पुरणाची पोळी बनवणारी मायच नाही आहे. माझी छोटीशी बहीण आहे, माझी दीदी बसली आहे. प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते. माझ्या दीदीला पुरणाची पोळी खायची बाबा, पण माझ्या घरात पुरणाची पोळी बनवणारी माय नाही आहे. मला असं वाटलं, हा बैल मी जर का घेऊन फिरेल, कोण्या ताई माईला दया येईल, घासभर पुरी या नंदीला खाऊ घालेल, तेव्हा घासभर पुरी मला पण देतील, आणि तेवढी घासभर पुरी मी माझ्या दीदीला घेऊन जाईल. तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय महाराज. हाऊस म्हणून मारका बैल घेऊन फिरत नाही आहे. दादा मला एकच सांगायचं आहे, हे सगळा सत्यानाश झाला तो कशामुळे झाला हो दादा? फक्त दारूमुळे. तर माझ्या तरुण भावांना एक विनंती असेल, जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. कारण या दारूच्या पायी तरुण पोरी विधवा होत आहेत. तरुण पोरी विधवा होत आहेत. 20-20, 22-22, 25-25 वर्षाच्या पोरी विधवा होत आहेत. काही तरुण भाऊ विमल खातात. विमल खाणाऱ्या तरुणांना सांगायचं आहे, विमल खाऊन तुम्ही दगडावर थुंकून या. दगडावर थुंकल्याच्या नंतर 1 महिनाभर दगडावरचा दाग जात नाही. तुम्ही कल्पना करा तुमचे शरीराचा काय हाल करत असेल ती विमल. आणि विमल खायची असेल, दारू प्यायचं असेल, तर त्या भावांना माझा खुशीचा सल्ला आहे, जर दारूच पिणी भाऊ विमलच खाणी, शेत लग्न करू नका आणि गरीबनी पूर्ण नशीब फोडू नका. कोणता भावले असं वाटस, मन बहीण दारुड्या पोराला देणीशी, असं कोणता भावलं वाटस का? म्हणजे तुमले दारुड्या पाहुणा नाही पाहिजे, दारुड्या जवाई नाही पाहिजे, आणि तुम्ही दारू पिसणे दुसऱ्यां पोरले करलाय, तर तुम्हाला लाजाने वाटतेत का रे? हां, कधी एकदा स्वतःला प्रश्न करा, दारू प्यायची असेल, विमल खायची असेल तर लग्न करू नका. दारू पिसणे असा झोपडी जा, मरी जा, म्हणजे वीर बसडाना बी ताण नाही तुम्हाला. कसाल खर्च वाढाय राहणार मायबापच ना. हां, गरिबाच्या पुरीचं नशीब फोडू नका. निर्व्यसनी जीवन जगा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं.